बाजाराची गरज लक्षात घेऊन पिकांचं नियोजन केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो। सध्या शेवग्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। शहरातील लोकांचं शेवगा खाण्याचं प्रमाण वाढल्याने शेवग्याला चांगला दर मिळतोय। बाजारातील हीच मागणी लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर इथल्या आप्पा कारमकर यांनी 3 एकरात शेवग्याची लागवड केली आहे। उत्पादन सुरू झाल्यापासून फक्त 3 महिन्यातच त्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळालंय। वर्षभरात त्यांना 15 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळणार आहे। आज आपण आप्पा कारमकर यांची शेवगा शेती पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात जाऊयात। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर हे गाव तसं कोरडवाहू शेतीचं गाव। मध्यंतरीच्या काळात सीना नदीवर बंधारे झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढली आणि शेतकऱ्यांचा ऊस शेतीकडे कल वाढला। अगोदर कोरडवाहू शेती करणारे शेतकरी ऊस शेती करू लागले, मात्र मागील 3 वर्षात कमी झालेलं पर्जन्यमान पाहता परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वेगळी वाट धरली। त्यातीलच आप्पा कारमकर हे एक। लहानपणीच आप्पा कारमकर यांच्या वडिलांचं निधन झालं। आईनं मोठ्या कष्टानं आप्पा यांना शिकवलं। झोपडीत राहूनच आप्पा यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्यांची वडिलोपार्जित शेती करायला सुरुवात केली। यावर्षी त्यांनी त्यांच्या शेतात ओडिसी जातीच्या शेवग्याची लागवड केली आहे। एकूण 3 टप्प्यात 3 एकर शेवगा लावल्यानंतर त्यांना 6 महिन्यातच 7 लाख रुपयांचं उत्पन्न शेवग्यातून मिळालंय। ओडिसी या शेवग्याची लागण 3 एकर क्षेत्रामध्ये लागण केलेली आहे। त्याच्यापासून मला लागवडीचा खर्च 3 एकरामध्ये साधारणतः 50,000 रुपये आलेला आहे आणि त्यातून मी प्रत्येक आठवड्याला साधारणतः 1-2 टन माल तोडत आहे आणि तो माल मी पुणे, कोल्हापूर या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवत आहे। त्याच्यापासून मला प्रत्येक आठवड्याला 30,000 ते 40,000 रुपये इन्कम मिळत आहे आणि या इन्कमसाठी खर्च मला नाममात्र येत आहे। 1,000 रुपये खर्च येतो आणि साधारणतः माझ्या 3 एकर शेवग्यापासून मला 50 टन मी माल काढणार आहे आणि त्याच्यापासून मला 10 ते 15 लाख रुपये मिळतील। बाजाराची गरज ओळखून शेती केली तर शेती व्यवसायात नक्कीच फायदा होतो। शेती व्यवसायात अनेक अडचणी आहेत। दिवसेंदिवस शेतीतील अडचणी वाढत चाललेल्या आहेत। सलगचा दुष्काळ, दुष्काळातही शेतात पाणी असलं तरी वीज नाही, अशा परिस्थितीत शेती व्यवसाय करणं देखील अवघड झालंय। मात्र या सर्व परिस्थितीमध्ये निराश होऊन बसाल तर हाताशी काहीच येणार नाही, हे ओळखून सोलापूर जिल्ह्यातील अनगर गावच्या आप्पा कारमकर यांनी कमी पाण्यात शेवगा पिकाचं उत्पादन घेतलंय। शहरी भागातील लोकांमधून कमी लांबीचा तसंच जास्त काळ टिकणाऱ्या शेवग्याची मोठी मागणी आहे। शहरात शेवगा खाणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळेच कारमकर यांनी 3 टप्प्यामध्ये 3 एकर शेवगा लावला। ऑगस्टमध्ये 1 एकर शेवग्याची लागवड केली, त्यानंतर 1 महिन्यानं पुन्हा 2 एकर शेवग्याची लागवड केली। एकूण 3 एकर शेवग्यामधून 6 महिन्यात 7 लाख रुपयांचं उत्पन्न करमरकर यांना मिळालंय। आतापर्यंत त्यांना 60 टन शेवगा झालाय। शेवग्याला कमीत कमी 50 रुपये आणि जास्तीत जास्त 80 रुपये प्रति किलो दर त्यांना मिळालाय। 6 महिन्यात 7 लाख रुपये खिशात आले आहेत, तर येत्या वर्षभरात एकूण 20 लाख रुपयांचा शेवगा होईल असा त्यांचा अंदाज आहे। शेतामध्ये लागवड करताना सुरुवातीला मी शेणखत टाकलेलं आहे आणि मी रासायनिक खताचा अजिबात वापर केलेला नाही। फवारणी तर अजिबात नाहीच, कारण फवारणी नसल्यामुळे खर्च नाममात्र खर्च आहे। त्याच्यामुळे हे पीक कमी पाण्यावर जास्त उत्पादन मिळवून देणार हे पीक आहे। एप्रिलला मी या ओडिसा या जातीचे बियाणं पैदा करून ते माझ्या शेतामध्ये लावलं आणि या शेवग्याला एवढी शहरामध्ये मागणी जास्त आहे की ते ओळखून मी माझ्या शेतामध्ये 3 एकर शेवगा लावण्याचं मी ठरवलं आणि आधुनिक पद्धतीने मी शेवगा लावला। आणि सुरुवातीला काय केलं की सुरुवातीला मी ड्रीप हात धरली आणि ड्रीप हात धरल्यानंतर शेवगा बी लावून घेतलं आणि त्याला सुरुवातीला 10 मिनटं पाण्याची गरज आहे। 10 मिनटं त्याची पाण्याची गरज ओळखून मी सुरुवातीला 10 मिनटं दिलं। जसं जसं झाड मोठं होईल तसं मी त्याला पाणी वाढवलं 10, 15, 20, 25, 30 असं मिनटं मी की 1 तासापर्यंत त्याचं मर्यादा ठेवली आणि सध्या माझा 7 ते 8 टन मी विक्रीसाठी माल पाठवला आणि त्याच्यातून मला 5 ते 6 लाख रुपये मिळाले आणि त्या 5 ते 6 लाख रुपये मिळाले। हे जे उत्पन्न मिळालं आहे त्याच्यातून खर्च मला नाममात्र आला आहे की 20 ते 25,000 रुपये खर्च आलेला आहे आणि इथून पुढे जे उर्वरित राहिलेला आहे तो शेवगा ते मला 40 ते 50 टन माल निघाल आणि त्याच्यातून मला 10 ते 15 लाख रुपये मिळतील
आणि याला नाममात्र मजूर लागतात की मजुरांचा खर्च अजिबात नाही. शेवगा हे कमी खर्चात आणि कमी पाण्यात येणारं पीक आहे. कारमकर यांना 3 एकरासाठी फक्त 50,000 रुपये खर्च आलाय. एकरी 1,500 रुपये बियाणांसाठी त्यांना खर्च आलाय. शेवग्याला कोणत्याही प्रकारचे रासायनिक खताचा वापर त्यांनी केलेला नाही. तसंच रासायनिक औषधांची फवारणी देखील केलेली नाही. शेणखताचा वापर करूनच त्यांनी भरघोस उत्पन्न घेतलंय. जे शेतकऱ्यांकडे कमी पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी शेवगा पिकाची लागवड करावी असा सल्लाही ते देतात. कमी पाण्यात ज्याच्याकडे कमी पाणी आहे त्यानं मी त्याला आवर्जून सांगतो की त्यांनी शेवगा या पिकाचीच निवड करावी. कारण जास्त पाण्याचं हे पीक नाही. कारण हे शेवगा हे जंगली पीक आहे, त्यामुळे जंगलात उगवणारी जात आहे. त्याच्यामुळे त्याला कमी पाणी, आठवड्यातून एकदा जरी पाणी दिलं तरी या पिकाला चालते. कमी खर्चात कुणाचं न सावकारी कर्ज घेता आपल्या स्वतःच्या एक अर्धा किलो बी 1,500 रुपयामध्ये येतं आणि 1 एकर लावायचं म्हणलं तर 1,500 पैशातून तो आपली 1 एकर शेवग्याची बाग लावू शकतो आणि कमी खर्च आहे. त्याच्यामुळे त्याला सावकारी किंवा बँकेचं कर्ज घेण्याची आवश्यकता नाही. कारण 3.5 महिन्यातच हे पीक चालू होते. कारमकर यांच्या वडिलांचं लहानपणीच निधन झालेलं असल्यामुळे आई भामाबाईनं सुरुवातीपासूनच शेतात लक्ष घातलेलं होतं. भामाबाई या स्वतः शेती करतात. मुलाने शेतात येऊन शेवग्याची लागवड केल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला चांगला आर्थिक फायदा झालाय. पैसे मिळत असल्यामुळे भामाबाईंना देखील शेतात काम करण्याचा हुरूप वाढलेला आहे. भामाबाई यांचं शेतातील कामामध्ये मुलाचं सहकार्य मिळतं. पत्नी प्रियंका ह्या देखील शेतात मदत करत असल्यामुळं मजुरांचा प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. मी खुरपती, मस्त राहती, धारा काढती, शेण घाण काढती, सगळं करते. असं दूध वाढती धारा काढून. आम्ही तिघही मळ्यात राबतो आणि गरज पडल्यास मजूर शेंगा वगैरे काढायला लावतो. शेवग्याचं उत्पन्न असं ह्या दुष्काळी परिस्थितीत चांगलं आहे. म्हणजे असं दुसऱ्या ऊस वगैरे पिकाला जास्त पाणी लागतं, शेवग्याला एवढं जास्त पाणी लागत नाही. आप्पा कारमकर यांनी अवघ्या 6 महिन्यातच 7 लाखाचं उत्पादन शेवग्यापासून घेतलंय. कमी पाण्यात जास्त उत्पादन घेतल्यामुळं आजूबाजूचे शेतकरी हे देखील कारमकर यांच्या शेतीचं कौतुक करीत आहेत. पाणी कमी झाल्यामुळं ऊस उत्पादन शेतकरी अडचणीत आलाय. अशा परिस्थितीत करमरकर यांना चांगलं उत्पादन मिळाल्यामुळं अनेक तरुण शेतकरी देखील कमी पाण्यातील पिकाची लागवड करण्याकडे वळण्याच्या विचारात आहेत. द्राक्षीला जरा शेवग्यापेक्षा जास्त पाणी लागते द्राक्षी पिकाला, त्यामुळं आता निर्णय घेतला मी शेवगा लावायचा म्हणून. बाजाराची गरज आणि आपल्याकडील साधनांचा योग्य वापर करून शेती केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो हे आप्पा कारमकर यांच्या शेवग्याच्या पिकावरून लक्षात येत आहे. रासायनिक खतांचा वापर केला नसल्यामुळं त्याचा खर्च कमी झाला आणि चांगलं उत्पन्न मिळालं. महानगराची जीवनशैली आणि त्याची मागणी लक्षात घेऊन पिकाचं नियोजन केलं तर नक्कीच 4 पैसे मिळण्यास मदत होईल. संतोष पवार, साम टीव्ही, सोलापूर.